सागर देसाई, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर. रोजच्या प्रमाणे आज आपल्याला एक नवीन व्हिडिओ बनवायचा आहे. कारण का आपले मित्र सागर मोरे किल्ली मच्छिंद्रगड ते गेली 4 महिने आमच्या ॲडमिट होता उपचार घेण्यासाठी. आणि आज आमच्या ह्या व्यसनमुक्ती केंद्रामधून ते डिस्चार्ज होत आहेत. ते ज्यावेळेला व्यसन करत होते त्यावेळी त्यांची काय परिस्थिती होती आणि आज त्यांची काय परिस्थिती आहे आपण थोडक्यात त्यांची दाजी आणि त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार. तुमचा हा मेहुणे तर त्यांची काय परिस्थिती होती तुम्ही थोडक्यात सांगा. यांचा विषय असा होता की इथं आणलं म्हणूनच, नाहीतर ते संपल्यात जमाच. काय परिस्थिती झाली? काय परिस्थिती म्हणजे याच्या अगोदर 7-8 काय व्यसनमुक्ती केंद्रात घातलं होतं. तिथं काय म्हणा असा काय त्याला रिस्पॉन्स तिथं काय भेटला नाही, किंवा म्हणजे ज्या पद्धतीने इथं तुमच्या इथे ट्रीटमेंट त्याला भेटली तशी तिथं नाही भेटली. ती मग काय ते इकडचं जरा असं चौकशी केल्यानंतर थोडंसं समजलं म्हटल्यावर आम्ही डायरेक्ट त्याला थोडंसं आपण कोल्हापूरला न्यायचं आहे म्हणून आम्हाला यायचं होतं इथंच, पण आपल्या दिशा चुकवून आम्ही आपल्या हिथं आलो आणि केलं ऍडमिट. पण आम्हाला आपल्या ज्या पद्धतीने पाहिजे होतं त्या पद्धतीने आम्हाला रिझल्ट भेटला. काही अडचण नाही. त्याचं वजन पण आता 15 किलो वाढलंय. 4 महिने झाले आता, गेल्या आत्ताच्या 4 दिवसापूर्वी 12 तारखेला. बरोबर. चांगले झालंय आता ते. आता तुम्ही इतर व्यसनमुक्त केंद्रामध्ये पण त्याला ठेवला होता. त्या केंद्रामध्ये आमच्या केंद्रामध्ये तुम्हाला असं मोठा फरक आहे. काय असं फरक वेगळं पण काय वाटलं? नाही, वेगळं पण म्हणजे तिथं एवढा ते तिथनं डिस्चार्ज होऊन आला म्हटलं की तिची 1 महिन्याभरात लगेच विचार व्हायची, व्यसन करायची आणि ते चोरून व्यसन करायचा. आणि पुन्हा 1-2-4 महिने गेले की म्हणायचं मला 10 दिवसासाठी तिथं परत पुन्हा नेऊन एकदा घालला असं. आता इथं तुमच्या इथे घातलाय. तब्येतीमध्ये काय फरक? तब्येतीत चांगला चांगला फरक आहे असं आहे ते. ठीक आहे सागर, तुम्ही आमच्या केंद्रामध्ये जवळपास 4 महिन्यापूर्वी आला होता आणि 4 महिन्यापूर्वी तुम्ही आला होता. इतर व्यसनमुक्त केंद्रामध्ये पण तुम्ही ॲडमिट होता. तुमच्यावरती इथे कशा पद्धतीने उपचार झाले, तुम्हाला कशी वागणूक मिळाली आणि तुम्हाला वेगळं पण आमचं काय वाटलं, आमच्या केंद्राबद्दल काय सांगावं असं वाटतं थोडक्यात तुम्ही सांगा. ते कसं आहे सर, मोठे अनुभव. महत्वाचे तंबाखू मिळत नाही. मिळाली की मग काय मागच मिळतच नाही शक्य. बरं. आणि जेवण बिवण मस्त. किती वजन वाढलं? माझं 15. किती होते? 40 होते ना? हो 40. आता किती आहे? 54. 54 किंवा 55 म्हणजे 14 किलो वजन तुमचं वाढलेलं आहे. तर इथं तुम्हाला आतमध्ये तंबाखू, गुटखा, दारू असं काय दिलं जातं? दिलं जातं काय? तुम्ही इतर व्यसनमुक्त केंद्रामध्ये पण ॲडमिट होता, तिथं काय परिस्थिती झाली होती? तिथं तंबाखू मिळायची, तिथून चोरून तंबाखू द्यायची. 10 रुपये पुढे 30 रुपये घ्यायचे. ती ब्लॅक धंदा करायचा तिथं. धंदा पण 10 रुपयाची पुढे 30 रुपये द्यायचे घेते. बरं. आणि काही अजून काय गोष्टी द्यायची त्या? काय नाही. त्यामध्ये तुम्ही काय केलं होतं? तुम्ही हातावरती वगैरे मारून घेतलं होतं ना, ते तंबाखू याच्या चुकीच्या पद्धतीनं दिलं जातं. तंबाखू मला मिळाली नाही तिथे, सगळ्याच देत होते, मलाच दिले नाही. बरं. जो खायचं होता त्याला विचारलं ते आला माझ्या अंगावर. तुम्ही माझ्या विचारलं बुलेट ते फाडून जी राहायचंच नाही म्हटलं. तंबाखू पण नको आणि सोयी पण म्हणजे म्हणा असं काही नव्हतंच तिथं, म्हणून म्हणजे असा प्रकार तिथं झाला तुम्ही. आमच्या इथे तुम्हाला वेगळं पण काय वाटलं? ते काय नाही, निवांत खाऊन मजेत गाणी असते ती टीव्ही आहे. उपचार व्यवस्थित केले जातात का? उपचार त्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंग वगैरे केलं जातं का? हो. जेवण चांगलं आहे? टाइम टू टाइम सगळं नाश्ता जेवण मिळतो का? मिळतं. त्याच्यावर काही दबाव नाही ना कुणाचा? नाही. मी विचारते मग तुम्ही उगाच सांगते असं काही नाही. असं काही प्रकार नाही. तुम्हाला मारहाण काय किती केली? मारण नाही. वागणूक व्यवस्थित दिली का तुम्हाला अशी चुकीची वागणूक दिली किंवा असं काय अपमानास्पद वागणूक दिली असं प्रकार झाला? आमच्या केंद्राबद्दल तुमचं मत काय आहे? इतर लोकांना तुम्ही काय सांगाल? सुविधा 1 नंबर आहे आणि राहावं तर सांभाळून घेतील समोर म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रेमाने वागणूक दिली जाते. वाईट बोललं वागलं की मग ते थोडं असतं म्हणजे शिक्षाही दिली पाहिजे. थोडी योग्य आहे का अयोग्य? योग्य. जर ती शिक्षा जर नाही दिली तर इतर बाकी लोकांना त्रास देणार, आम्हाला ठार मारून जाते. बरोबर आहे की नाही? तर ती विनाकारण तुम्हाला त्रास दिला जातो का? विनाकारण दिला जातो ना. तुम्हाला कधी काय त्रास दिलाय का? नाही. तुम्हाला कधी फटका बसलाय का? नाही. म्हणजे 4 महिन्यात तुम्हाला कधीही कुठल्या प्रकारचा फटका बसलेला नाही किंवा तुम्ही शिक्षा पण कुठली भोगलेली नाही. तुम्ही समाधानी आहे?
इतर लोक ही शिक्षेला पात्र ठरतात, ती त्यांच्या चुकीमुळे ठरतात का आमच्या चुकीमुळे ठरतात? तसं त्यांचे स्वतःची चुकी असते जे भावतीची ही मस्ती करतात ते काय करतात ते तुम्ही सांगा थोडक्यात. चुक्यामध्ये काय नेमके असतात, चुकीला क्षमा नाही. पण काय नेमकी चुक्या करतात? काय असंच की इकडे तिकडे काय पुस्तक फाडणे, पुस्तक फाडणे, पेपर फाडणे, तोंडात बोळा धरणे, गोळा धरणे, त्यानंतर काय काय गिळतात, बरोबर, बाथरूम मध्ये पाणी न ओतणे, इतर लोकांना त्रास देणे, इतर लोकांना डिस्टर्ब करणे, याला ती थोडीशी छडी देणे ही शिक्षा योग्य आहे का योग्य आहे? थोडी थोडी पाहिजे ते. तर अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या केंद्रामध्ये 4 महिने होता, तुम्ही आता निर्व्यसनी राहणारच आहे, तुम्ही व्यसनमुक्त झाला आहात. मला वाटते 4 महिन्यापूर्वी तुम्ही व्यसनमुक्त झाला, असं नाही की बाबा तुम्ही आता व्यसनमुक्त झाला, पण 4 महिने तुमच्यावरती जे संस्कार झाले, तुमच्यावरती जे उपचार झाले, त्याच्यामधून तुमच्या शरीरावरती परिणाम झाला, चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडला. तर असं तुमचं उर्वरित आयुष्य निर्व्यसनी शरीर राहू ही आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. आणि आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून तुम्हाला शुभेच्छा. मी आणि सर्व लोकांना असं आवाहन करतो. आणि बरोबर, जर कोण व्यसनाधीन नसेल, ज्यांना कोणाला व्यसनमुक्त व्हायचं आहे त्यांनी इतर व्यसनमुक्ती केंद्रात जाण्यापेक्षा छत्रपती शिवशंभू वारणानगर वारणा या ठिकाणी येऊन त्यांनी उपचार घ्यावेत. चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. धन्यवाद. साहेबांनी जसं सांगितलं तसंच आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कुटुंबामध्ये, नातेवाईकामध्ये, समाजामध्ये असणाऱ्या लोकांना आमचा हा शिवशंभूचा पत्ता द्या आणि तुम्ही आणि आम्ही मिळून आपण लोकांना व्यसनमुक्त करूया. आणि संस्थेचं जे ध्येय आहे व्यसनमुक्त भारत, सक्षम भारत, ते पूर्णत्वास न्यायला आपल्या सर्वांच्या साथीने, साक्षीने आम्हाला पण आनंद होईल. धन्यवाद.